अवघ्या 2च महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावलं। आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहे। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल। दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही, पण नियतीने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय। दादांचं जाणं ही केवळ माझी माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे। त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत। बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले। मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे। तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते। गेल्या 35-36 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे। दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत असत आणि म्हणूनच दादांनी वेळोवेळी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत। तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे। आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे। आदरणीय पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला। दादांनी त्यावर आपल्या कष्टांना रंग भरले, कोंदण भरलं, हे बारामतीला फुलवलं, जगवलं आणि जागतिक दर्जाकडे नेलं। आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते। बारामती तालुका हा जगातील सर्वात विकसित, सर्वात प्रगत तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न नव्हतं, ही दादांची जिद्द होती, एक ध्यास होता। दादांना बारामती एक जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं। हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेलं। आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणकारी, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते।
जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत